खडकवासला परिसर पर्यटनासाठी देखील गजबजलेला आहे, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं. पाहूया. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. सध्या मी पुणे शहराला लगत असलेलं खडकवासला धरणाच्या समोर उभा आहे. जर आपण इथं बघितलं तर अजून देखील रिमझिम पाऊस सुरू आहे. खरं तर खडकवासला या कॅचमेंट एरियामध्ये मुसळधार पाऊस असा बरसत असतो आणि त्यामुळं आता जर आपण बघितलं तर खडकवासला धरणामध्ये जवळपास 70% इतका पाणी साठा झालेला आहे आणि पुणेकरांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे, कारण याच धरणावर पुणेकरांची ताण भागत असते. आणि त्याच वेळी आता या रिमझिम पाऊस आणि या सुंदर अशा निसर्गाचा आनंद एन्जॉय करण्यासाठी इथं बरेच लोक आलेले पाहायला मिळत आहेत. मुलं असतील, मुली असतील, कुटुंबासह काही लोक इथं आलेले आहेत. असाच एक ग्रुप मला या ठिकाणी भेटलेला आहे. सध्या ते काही चहा घेत आहेत, भजी खात आहेत. कुठून आलात तुम्ही? एक वेगळा वातावरण या ठिकाणी आहे. मी मुंबईहून आले आहे आणि इकडचं क्लायमेट खूप छान आहे. आम्ही सकाळी सिंहगडला गेलो होतो आणि तिथून आता आम्ही खडकवासला आलो आणि खरंच खूप छान वातावरण आहे पुण्यामध्ये पावसाळ्याचं. खूपच छान. कसं वाटतं एकंदरीत? खूप म्हणजे सगळेजण चहाचा आस्वाद आणि भजीचं. भजी तर एकदम मस्त आहेत आणि खडकवासला आल्यानंतर एकदम फार आनंद वाटतो मनाला. आम्ही दरवर्षी येतो. डोंगर माथ्यांवर आणि धरण क्षेत्रामध्ये काही भागात मुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवलेला आहे आणि पुणेकरांसाठी खास आनंदाची बातमी ती म्हणजे खडकवासला धरण आता जवळजवळ 70% भरलेला आहे आणि असाच पाऊस जर सुरू राहिला तर लवकरच 100% भरणार आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, खडकवासला, पुणे. गाव एकत्र आलं तर मोठ्या संकटावर देखील सहज मात करता येते, हे नांदेड जिल्ह्यातील एका गावानं दाखवून दिलं. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात असणाऱ्या सालेगावमधील उत्तम क्षीरसागर या